ओम नमो भगवते वासुदेवाय. दशम स्कंद अथ 21 10वा स्कंद 21वा मी वाचून दाखवत आहे. जय जयाजी जगन्नाथा तो भक्तांचा काम पुरविता. जय जयाजी अनाथनाथा भक्त मानदा श्रीकृष्ण. एके दिवशी भगवान कृष्ण कुब्जेची अंतरेच्छा जाणून तिचे घरी करी गमन. सेवे घेऊन उद्धवासी उत्तम सुशोभित तिचे घर. छते पताका मौक्तिक हार. वरासने शय्या मृदुल सुंदर. धूपदीपांनी सजले. कृष्णाशी अर्पिले प्रेमे उटी. ते पुण्य होते तिचे गाठी. आपण होऊन या जगजेठी. घरी आला कुब्जेच्या. उत्तम प्रकारे करुणी स्वागत. कृष्ण आणिले अंतर्ग्राहत. पूजा करुणी यथास्थित. इच्छा कथिली निजमनींची. भक्त जैसे कामना करी तैसी पूर्वी दया हरी. स्वेच्छा त्यासी नवे परी. वर्ते इच्छे भक्तांची. स्वये असोनी निष्काम. कुब्जेचा पुरविता झाला काम. कृष्ण भक्त काम कल्पद्रुम. नाम म्हणोनी पावलासे. ज्याची प्राप्ती अत्यंत कठीण तो भगवान होता प्रसन्न. जो इच्छिक क्षुद्र काम दुर्दैवी तो जाणावा. तिला देवनी इच्छितवर निज मंदिरी परतला यदुवर. एके दिवशी जाणून अंतर ग्रही गेला अक्रूराच्या. उद्धव आणि बलराम सवे घेऊन जाय कृष्ण. अक्रूराने पाहता क्षण केला सन्मान कृष्णाचा. बैसवून वरासनावरी अर्ध्यपाद्य मधुपर्क पूजा करी. चरण प्रक्षाळून निजकारी. तीर्थक्षिरी धर्यले. माला वस्त्रालंकार अर्पोनी. करवी फलाहार साष्टांग घालोनी. नमस्कार करी स्तुती कृष्णाची. तुमचे पावन यदुकुल स्वेच्छा धरला तुम्ही अवतार. करावया दृष्टसंहार आणि रक्षण धर्माचे. मारिला कंस महादोषी. यदुकुळ आणिले उत्कर्षाशी. तुची कारण आणि विश्वासी. एसी प्रत्ययास बहुरूपे. आज धन्य आमचे घर. भाग्यवंत झाले खरोखर. जगद्गुरु तू परमेश्वर. घरी आमुच्या आलासी. तुची सर्व देव पितर. मनुष्यभूते वेद चार. तुझे चरण पवित्र कर. तू घरी आलासी. तुझे भक्तावरी फार प्रेम. सत्यवक्ता मित्र परम परोपकारी. तुची शरण्य आत्मदन तू जनार्दन. ऐसा तुझ सोडून अन्यास कोण भजेल ज्ञानी पुरुष. तुची सर्वात्मा सर्वेश. देवा अतर्क्य तुझी गती. योगेश्वरांनाही जो दुर्लभ. तो तू दृष्टीशी आमच्या सुलभ. हे तो आमचे परम भाग्य. तारी तारी दयानिधे. तुझी माया सदुष्टर. ती निरसावी जी सत्वर. स्त्री पुरुष गेय शरीर. या माझी गुंतले मन माझे. नाना प्रकारे स्तुती करी. मस्तक ठेविले चरणावरी. माया लागवी श्रीहरी. चेतुरे देई प्रत्युत्तर. अक्रूर तू गुरु आमचा नित्य स्तुत्य. आप्ता आमचा आम्ही तुझी प्रजा पोक्ष. रक्षावे तो आम्हासी. आम्ही तुझ्या देस पात्र. धरावे आम्हावरी कृपाछत्र. भाग्यशील तू भगवत भक्त. पूजनीय सर्वांशी. स्वार्थ साधक असती देव. तैसे नव्हती सतत संतवर्य. म्हणून भक्त पूजनीय. सर्वार्थाने सर्व काळी. तीर्थ म्हणती परी ते जल. देव पूजिती परी दगड. सेवा करता बहुकाळ. पवित्र करती कालांतरे. तैसे जगती नव्हती साधू. त्यांच्या दर्शने तुटे भवबंधू. चित्ती ठसावे महाबाधू. संसार सिद्धू रेचना. आमच्या हित कर्त्यात श्रेष्ठ. कल्याणप्रत तू आमचा आप्त. जाऊन करावे पांडवाचे हित. आणि आणावा समाचार. गत भरतुका अमुची आत्या. पुत्रास असे बहु दुःखिता. विषम बुद्धी पांडव चुलता. धृतराष्ट्र त्यांना उपेक्षित. म्हणून जावे हस्तिनापुरी. सत्याचा शोध करीत. धृतराष्ट्रा सांगाव्या गोष्टी चारी. बोध जेणे होईल. ऐसे गौरवनी अक्रूरासी. श्रीकृष्ण गेले निज मंदिरासी. अक्रूरही गेला दुसऱ्या दिवशी. हस्तिनापुरा आनंदाने. पौरव राजकीर्तीने चिन्हित. हस्तिनापुरा अक्रूर येत. भीष्म कुंती धृतराष्ट्र. सकाळ भेटत आप्तांशी. स्वपुत्राच्या लागोनादी. धृतराष्ट्र आचरला कपटबुद्धी. वृत्ती सांगती विदुर कुंती. अक्रूरासी एकांती.
अक्रूरासे म्हणे, पृथा कैसी माझ्या माहेराची वार्ता. बंधू आणि भावजया समजता आहेत ना सुखा माझी. वसुदेवावरी दिवस होते दुर्धर, तेने मजला अंतरले माहेर. आता सर्व झाले कुशल, श्रीकृष्णाच्या दिव्य प्रतापे. कृष्ण दयार्णव गुणनिधी, आमुते आठवितसे का कधी. आम्ही सापडलो संकट संधी, त्याविन कोण आम्हासी. आम्ही नित्य करतो प्रार्थना, नेनो ऐकेल कधी जाना. कधी तारील तो आम्हा स्वजना, कष्ट पावलो संसारी. कृष्ण कृष्ण हे महायोनित, विश्वात्मन विश्वात भागन. गोविंदा तुला आलो शरण, तारी संकटी लवलाही. तुझ्या चरण कमला वाचून आधार नाही आम्हा अन्य. आम्हा सोडविल बा कोण, संकट दारुण आम्हावरी. कृष्णा शुद्धा ब्रह्मरूपा, परमात्मा योग स्वरूपा. योगेश्वर यदुकुळनाथा, शरण शरण तुझ लागी. ऐसे वदोनिया कुंती शोक करी बहुता रीती. विदुरा कृ समच्चित सत्ती, सांत्वन करता कुंतीचे. धृतराष्ट्राकडे गेला क्रूर, त्यास सांगे नीती विचार. प्रजा पालनी असावे तत्पर, राज्य करणे न्यायाने. न्यायप्रिय ते असती नृपती, त्यांची होत सेवा सत्कीर्ती. अंती पावती ते सद्गती, राज्य भोगोनी. तुझी मुले आणि पांडव, त्यांच्यात समदृष्टी सदा ठेव. अपपराचा ना ठेवी भाव, हे तो माव देश देवाची. कुणी कुणाचा नोहे पुत्र, कुणी कुणाचा नोहे आप्त. देवही आपला नसे सत्य, धन सुत जाया माया ही. प्राणी जन्मला असे एकटा, मरे तेव्हाही असे एकटा. उगाच बुद्धीशी फुटे फाटा, माझे माझे म्हणत असे. स्वार्थासाठी आपला म्हणती, स्वार्थ सरल्या निघोनी जाती. व्रथा मोहन धरी चित्ती, विवेक असावा संसारी. करावे इंद्रियांचे नियमन, काही मिळवावे आत्मज्ञान. शांत चित्त ठेवून करावे वर्तन, संसारी वागावे समभावे. धृतराष्ट्र म्हणे जी अक्रूरा, उपदेश माझा असे हित कर. परिचित्ती न राये स्थिर, जैसी बीज आकाशी. होणार ते तो कधी न चुके, हे तू जाणतोसी बानिके. कृपा करावी जगन्नायके, माया त्याची आतर्कही. या संसाराचे मुख्य कारण आणि विश्वाचा आधार जाण. तोची परमात्मा त्याची नमन, वारंवार असो माझे. ऐसा समजावून सकळासी, अक्रूर परतला मथुरेशी. वार्ता निवेदली कृष्णासी, जे का घडलेसे. असो श्री शुकमुखीचे पियुष, राजाप्राशी सावकाश. चरणदास करुणी संक्षेप, त्यात सांगतसे तुम्हा प्रती. अहो हे तो हास्यास्पद, म्या मूर्ख सांगावे भागवत. परी माऊलीचा प्रसाद, धारिष्ट केले म्या निने. मशकाशी नोलमटवे मेरू, बाळका बाहीन तरवे सागरू. परी आजी फळला तरू, ज्ञानेश्वर प्रसादाचा. जैसे वाऱ्याने उडविता धुळी, तो उंच जागी जाय गगनमंडळी. सूर्यातेही ते झाकोळी, तैसे झाले जी येथे. आपण माझे बोबडे बोल, हृदयी धरावे जी सखोल. माझा करावा सांभाळ, उदार मन करोनिया. दशेंद्रिय आणि मन, त्यांचे जो का अधिष्ठान. ते एक आहे ज्ञान, सकळ कारण विश्वासे. मी बोलत असे मात, हे तो त्यांचे चिन्हित विधान. तुम्ही करीत असा श्रवण, हे ही कृपा त्याची की. ज्ञानेश्वराचे ज्ञानेश्वरा पायी, अर्पिता नोये संदेह काही. माझी निरंतर सोडोई, चरणी ज्ञानदेवाच्या. अध्याय एकूण 50 दशम स्कंदाचे सांगितले येथ. संक्षेपे 21 अध्यायात पूर्वार्थ समाप्त झाला. असो श्रीकृष्णाचे पावन चरणी अर्पण केली अध्याय श्रेणी. भगवती रंगो माझी वाणी, कथा पुढील वदवतो. इति श्री ज्ञानेश्वर प्रसादे श्री चरणदास विरचिते सुलभ संक्षिप्त भागवते दशम स्कंदे पूर्वार्ध कुब्जा मनोरथ पूर्ती. अक्रूर गेहगमन, अक्रूरस्य हस्तिनापुर गमन. नाम 21 अध्याय. श्रीकृष्णार्पणमस्तु. दशम स्कंद पूर्वार्ध समाप्त.